हरिओम. आता श्री साई सच्चरित अध्याय 8 ओवी 55. तैसेची पशु पक्षी वृक्ष संभार जीव जंतू निर्मुनी अपार सखे दाशर्य परमेश्वर लीला निसार गमलित्याम अपाट हा ब्रह्मांड विस्तार चंद्र सूर्य तारा भार निर्मित्याच्या कौतुकाचा विचार लवभर कोणीही करीना हा सर्व खेळ करण्या तू माझा जगदीशाचा काय हेतू ये आर्थिची निश्चय मातू एकही जंतू जाणेना माझी आतुल वैभव समृद्धी आतील जाती जाणील ऐसा कुशाग्र बुद्धी प्राणी निर्मिला नाही तद्वधी विफल त्रिशुद्धी मम कार्य ऐसे जाणून जगदीशे निर्मिला प्राणी मानव वेशे की जो सार बुद्धिवशे मज सामर्थ्ये जाणील आगाध माझे वैभव तैशीच माझी शक्ती अपूर्व माझ्या मायेचा हा खेळ सर्व आश्चर्यपूर्वक तो जाणे तोची करील ज्ञान संपादन मदचिंतन आणि मदवलोकन तोची होईल आश्चर्य संपन्न होईल ते पूर्ण खेळ माझा प्रेक्षकांची जी आनंद संपन्नता तीची माझे खेळाची सांगता पाहुनी माझी जगनियंत्रुता कृतार्था मानिल काम्य कर्मे द्रव्योपार्जन यदर्थन शरीर पोषण याव जीव तत्वज्ञान संपन्न हेची जीवन साफल्य तत्व तेची अभेद ज्ञान तेची उपनिषद ब्रह्मज्ञान तेची परमोत्मोपासन तेची तो भगवान भक्तांचा गुरु ब्रह्म नव्हे दोन झाले जया हे अभेद ज्ञान हीच भक्ती घडता जाण माया तरण सुगम जे श्रद्धावंत पुरुष योग्य संपादिती ज्ञान वैराग्य हे आत्मतत्वची निज भोग्य भक्त सभाग्य ते जाना स्वस्वरूपाचे अभान ते अज्ञान निसरल्याविन स्वये कृतार्थ मानी जो आपण प्रतिबंध विलक्षण हा एक ज्ञान आणि अज्ञान दोन्ही हे विकार अविद्याजन काटियाने काटा फेडून तैसे उडवून द्या दोन्ही ज्ञानाने दूर करा ज्ञानात तित होऊन निर्मळ स्वरूप पावस्थान हे एक पर्यवसान नर्मजन्मा न करिता स्नेहाची रांगोळी अज्ञानतमाची काजळी मी मम यावा वातीची होळी ज्ञानन पाजळी निज प्रभा नरगेहगत जे कार्य नरदेहगत जे कार्य असो अनिर्वाय वा अनिर्वाय हे तो सर्व बुद्धी कर्तव्य
निश्चय प्राय जाणावे. नाही आपणा दूजा काम, स्वस्थ भोगावे ऐश्वर्य आराम. अथवा चिंतावे राम नाम, हो निष्काम काम निश्चिंत. शरींद्रिय मन बुद्धी यातो सर्व आत्म्याच्या उपाधी. इहिची आत्मा भोक्तृत्वापादी, स्वये अनादि अभोक्ता. आत्म्याचे भोक्तृत्व औपाधिक, स्वये अभोक्ता स्वाभाविक. शास्त्र न्याय अन्वय व्यतिरेक, प्रमाण देखा ये अर्थी. हे एक जाणोनी निज वर्म, बुद्धीसी सोपावे प्राप्त कर्म. तिचे हाती मनाचे धर्म, स्वये निष्कर्म कर्म वर्तावे. स्वधर्माचे अनुष्ठान, सदैव आत्मचिंतन आत्मचिंतन. हेची नरजन्माचे पर्यवसान, समाधान स्वरूपी. नाही नरदेहा परी आन, चारी पुरुषार्थ साधाया साधन. जो नर अभ्यास परायण, तो नारायण पद पावे. म्हणून झाले न जो शरीर पतन, आत्मज्ञानार्थ करा यत्न. नर जन्माचा एकही क्षण, उपेक्षून टाकू नका. समुद्रीचे क्षारोदक, मेघा हाती पडता देख. होते जैसे गोड पियुक, ते सुख जडता गुरु पायी. ऐशी या नर देहाची सद्गती, गुरु विना न कळे कोण्या प्रती. गुरुची जेव्हा धरती हाती, तैची उद्धरती जड जीव. मंत्र तीर्थ देव द्विज, ज्योतिर्वेद आणि भेषज. तैसेची सातवे गुरुराज, भावना काज या अवघिया. जयांच्या ठाई जैसी भावना, सिद्धी ही तैशीच त्या प्रमाणा. वेग जैसा अधिक ऊना, सिद्धी ही जाना तैशीच. बद्धास करीती मुमुक्षु संत, मुमुक्षाचा करीती मुक्त. अव्यक्ताचे होऊन व्यक्त, परोपकारार्थ हे करीती. कार्य नव्हे जे व्याख्याने पुराणे, सुकर होईते सत्पुरुषाचरणे. तयाचे हलने चालणे, उपदेशने निशब्द. क्षमा शांती निसंगता, भूतदया परोपकारता. इंद्रिय निग्रह निरहंकारता, यांचा आचरता दुर्लभ. जे न लाभे पडता ग्रंथ, सुलभ ते पाहता एक क्रियावंत. करी जे न तारांगण अनंत, संपादी भास्वत एकला. तैसेची हे उदार संत, सहज क्रिया त्यांच्या अनंत. करीती जीवासी बंध मुक्त, सौख्य अत्यंत देतात. यातीलची एक साई महंत, ऐश्वर्यवंत श्रीमंत. परिफकिरा समाचरित, निरत सर्वदा. अनवच्छिन्न जयाची समता, मी माझे नाही ही वार्ता. जीव मात्रादी सदा सदयता, भूती भगवंता मूर्तिमंत.
सौख्य जयाची नाही हरिक, दुखे जयाची नाही शोक. सरीचे जया राव रंक, हे काय कौतुक कौतुक सामान्य. जयाची भ्रुविक्षेप लहरी, क्षणात रंकाचा राव करी. तो हा घेऊनी चौपाल विकरी, दारोदारी हिंडतसे. धन्य ते जन जयाचे द्वारी, बाबा होऊनी भिक्षे करी. पोरी आणगे चतुर भाकरी, म्हणून पसरी निज कर. घेई टमरेल एके करी, दुजिया हाती चौपदरी. स्वये फिरे दारोदारी, निमित्त घरी प्रतिदिनी. भाजी सांबारे दूध ताक, पदार्थ तितुके सकळीक. टमरेलात होती ती लोक, पहा हे कौतिक कौतिक खाण्याचे. शिजला भात अथवा भाकरी, घ्यावी पसरली चौपदरी. पातळ पदार्थ मग कैसही परी, टमरेला भीतरी भीतरी रिचविती. पदार्थीया घ्यावी चवी, लालसा कुठूनी व्हावी. रसासक्ती जीवे नठावी, जीवी उठावी कैसेनी. झोळीत पडले जे जे यदृच्छेने, तृप्त असावे तयाच्या सेवने. रुचकर की बेचव हे नेने, चवीची रसने नाही की. प्रहर दिवसा वस्ती लागुनी, भिक्षा मागती प्रतिदिनी. तेने उदरपूर्ती करुनी, समाधानी वर्तत. भिक्षा तरी काय नियमित, इच्छेस येईल तेव्हा मागत. कधी 12 वेळ एका दिवसात, भिक्षेस जात गावात. येणे परिजे अन्न आणीत, मशिदीतील कुंडीत ठेवीत. कावळे कुत्रे त्यातची खात, कधीही न हाकीत तयाना. मशिदी अंगण झाडणारी, त्यातून 10-12 भाकरी. घेऊन जाई आपुल्या घरी, कोणी न वारी तीज लागी. कुत्र्या मांजरा हडहड करणे, स्वप्नातही जो कदान नेणे. तो काय गरीब दुबळ्या नको म्हणे, धन्य जिने तयांचे. आरंभी हा वेडा फकीर, येची नामे जना महशूर. तुकडे मागुनी भरी जो उदर, कैचा बडी वारत याचा. फकीर परी हाताचा सडळ, निरपेक्ष आणि स्नेहाळ. बाह्य चंचल अंतरी अचळ, कळा अकळ तयाची. ऐसिया त्या कुग्रामात, जात्या अतीव दयावंत. होते काही भाग्यवंत, ते त्या महंत मानित. तात्या कोते यांची आई, नाव जियेचे बाईजाबाई. पाटीत भाकऱ्या घेऊन डोई, रानात जाई दुपारा. कोस रान धुंडावे, दाट झाड झुडप तुडवावे. वेड्या फकीरास या हुडकावे, पाया पडावे तयाच्या. काय तिच्या त्या सत्वाची थोरी, ओली कोरडी भाजी भाकरी. राणी वनी दुपारी तिपारी, भरवी न्याहारी बाबा ते. हरिओम.